चला तर मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आलोय. पुन्हा एक नवीन छोटासा भाग घेऊन, छोटासा भाग आणि तोही महत्वाचा, बरं का. याला म्हणतात बारचे क्वेश्चन. बार म्हणजे एखाद्या संख्येच्या डोक्यावर एक लाईन ओढलं जातं, त्याला म्हणतात बार. जसा हा तुम्हाला दिसतोय क्वेश्चन नंबर 1 बघा, 0.5555 आणि त्यानंतर तुम्हाला इथे डॉट 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 दिसत आहेत. म्हणजे हा 0.55 हा कधीही न संपणारा अनंत काळापर्यंत चालतो. याचाच अर्थ असा असतो की हा जो दिसतोय 0.5 त्यानंतर 5च्या नंतर सर्व 5 रिपीट होत आहेत. इट मीन्स या 5च्या डोक्यावर बार, याला असंही लिहिलं जातं. आणि जर डोक्यावर बार असेल तर त्याचे उत्तर अगदी साधं आणि सोपं सहज असतं. ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी सोपं, ज्यांना माहिती नाही त्यांसाठी किचकटचा पार्ट आहे हा, की डेसिमल पॉइंटच्या नंतर हा एकच डिजिट दिसतोय 5, तो लिहून घ्या. आणि भागाकारामध्ये जितक्या अंकांच्या डोक्यावर बार असेल तितक्या वेळेस 9ने भाग द्यायचा असतो. तर इथे 5च्या डोक्यावर तुम्हाला एकच अंक आहे 5, त्याच्या डोक्यावर बार दिसत आहे, म्हणजे याच्या खाली याला 5ला 9ने भाग देणे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तयार होतं 5/9, ऑप्शन नंबर 1. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल, त्या कॅल्क्युलेटरमध्ये डायरेक्टली करा 5/9, तुम्हाला उत्तर असं शो करेल 0.5555 अँड अनंत काळापर्यंत, इन्फायनाइट टाइम्स पर्यंत. बट हा क्वेश्चन रिटर्न विचारला जातो उलट, की तुम्हाला उत्तर दिलेलं असतं, तुम्हाला प्रश्न काढावा लागतो. राईट. आय होप तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर दुसरं उदाहरण बघा, तुम्हाला नक्कीच कळेल. की चला दुसऱ्या उदाहरणावर येऊया. दुसरं उदाहरण काय बोलतंय, चला या उदाहरणाला बघा. 0.363636 अँड डॉट 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 मीन्स अनंत काळापर्यंत तो असाच राहील. तर रिपीटेशन बघा कुणाचं झालंय. 0 नंतर 36 म्हणजे 36, 36 36 36 हे रिपीट झाले. याचा अर्थ समोरही हा 36 36 36 तो कधीही न संपणारा असेल, तर याला सुद्धा 0.36 हा रिपीट झालेला 36 आहे, या दोघांच्या डोक्यावर बार असा दाखवता येतो. आणि बार तयार झाला म्हणजे या 36ला बाहेर काढूया आपण असे. अँड भागाकारात लिहायचा आहे किती अंकांच्या डोक्यावर बार आहे, तर या दोन्ही अंकांच्या डोक्यावर बार आहे. 3 आणि 6 दोन्ही 2 अंकांच्या डोक्यावर बार आहे, तर 2 वेळेस 9ने भाग देणे. 2 अंकांच्या डोक्यात तर 2 वेळेस 9ने भाग देणे, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होतं. या दोघांना पण भाग जात असेल, 36 आणि 99 याच्यात भाग जातोय. कशाने जातोय? 9ने. 9 चोक 36 आणि 11 9 99. आता भाग जात नाही, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होतं 4/11, जे तुम्हाला ऑप्शन मध्ये सापडेल. अगदी साध्या आणि सोप्या स्वरूपात उत्तर तयार होतं. विनाकारण एक गुण वाया घालवू नका, याला लक्षात ठेवा. चला याला पुन्हा एक पॅटर्न असा बघूया, की आता डिरेक्टली तुम्हाला बार डोक्यावर दिलेला आहे. डिरेक्टली दिलेला आहे की 0.45 मीन्स 0.45 यांच्या डोक्यावर बार दिलेला आहे. तर 45 बाहेर काढून घेऊया, भागीला दोन्ही अंकांच्या डोक्यावर बार आहे, दोन्ही अंकांच्या, तर 2 वेळेस 9 9 लिहून घेऊया इथे. आणि यांच्यापासून जे तयार होईल ते होईल तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. पुन्हा जर इथे बघत असाल तुम्ही, तर 45 आणि 99 यांच्यामध्ये 9 9ने भाग जातो. 9ला 5ने गुणाकार केला, 9 5 45 आणि 11 9 99. प्रश्नाचं उत्तर 5/11, ऑप्शन नंबर 1 असतो ना साधा. बट यामध्ये पण थोडेसे कॉम्प्लिकेशन्स असतात. कसे तर चला समोरचा प्रश्न बघूया आपण. समोरचा प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेशन दिलेला असेल इथे, की आता बघा प्रश्नामध्ये 0.245 आणि बार जो दिलाय तो फक्त 45 याच्या डोक्यावर दिला. हा 2ला बार नाही, तर याला सॉल्व्ह करत असताना काय करते, की हा टोटल 3 अंकाची संख्या 245 लिहून घेऊया. त्यानंतर ज्यांच्या डोक्यावर बार आहे त्यांना सोडून ज्यांच्या डोक्यावर बार नाही, या 2च्या डोक्यावर बार नाही, ज्या अंकाच्या डोक्यावर बार नाही त्याला या 245 मधून वजा करायचा असतो.
अँड भागाकारात म्हणजे छेदामध्ये काय लिहायचं असतं त्याला आपण समजून घेऊया की जितक्या अंकांच्या डोक्यावर बार असेल 4, 5 2 अंकांच्या डोक्यावर बार आहे तर 2 वेळेस 9 लिहूया. आणि जितक्या अंकांच्या डोक्यावर बार नसेल, जसं या 2च्या डोक्यावर बार दिसत नाही तर एकच अंक आहे तो 2, तर त्याच्यासमोर एक 0 जोडून द्यायचं. कारण याच्या डोक्यावर बार नाही, याच्याही डोक्यावर बार असता तर पुन्हा एका 9ने भाग दिला असता, पण ज्याच्या डोक्यावर बार नाही त्यासाठी 0 जोडा. जितक्या अंकांच्या डोक्यावर बार आहे तितक्या वेळेस 9 लिहा आणि यांच्यापासून यांना भाग देऊन जे उत्तर तयार होत असेल ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर. चला सर्वात आधी वजाबाकी करूया. 245 मधून 2 गेले 243 भागीला 990. वरची संख्या आणि खालची संख्या भाग जातो का बघणे आहे तर भागाकाराच्या कसोट्यानुसार असं दिसतंय की 9 9 ने भाग जात आहे. 9 ने जर याला भाग दिला तर 9 दुने 18 9 7 63 भागीला 9 ने जर इथे भाग दिला 9 1 9 9 1 9 9 0 0 म्हणजे प्रश्नाचे उत्तर तयार व्हायला पाहिजे 27/110. जर अशा पद्धतीच्या प्रश्नाला तुम्हाला अशा पद्धतीने डील करावं लागेल. हा भाग इथे संपत नाहीये बरं का, याच्यामध्ये पुन्हा खूप सारे क्वेश्चन्स चित्र विचित्र पद्धतीने विचारले जातात. हा एक सॅम्पल एक्झाम्पल तुमच्यासाठी ठेवलेला आहे. क्लास 4च्या परीक्षांमध्ये प्रश्न असाच विचारला जातो. पण जर तुम्हाला डीप नॉलेज याचं पाहिजे असेल, त्यांचे डीप नॉलेज, तर आमचा ॲप आहे त्याला डाउनलोड करा. ॲपचं नाव आहे मिशन ऑफिसर्स जे आपल्या क्लासचं नाव आहे. तुम्हाला सहज तुमच्या मोबाईलमध्ये जो प्ले स्टोर आहे त्या प्ले स्टोर मधून तुम्हाला सापडेल की सहज तुम्हाला इन्स्टॉल करता येईल. आणि याला इन्स्टॉल केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस त्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. सरळ सेवा भरती असो, पोलीस भरती असो, तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक, रेल्वेच्या परीक्षा, SSCच्या परीक्षा, आर्मीच्या परीक्षा, शिवाय बँकिंग, SBI PO, क्लर्क किंवा इतर RRB सर्व पद्धतीचे वेगवेगळे कोर्सेस तयार केलेले आहेत. तुम्ही या साईटवर विजिट करा, या आमच्या ॲप्लिकेशनवर विजिट करा, तुम्हाला ते मिळेल. पण हे तयार होईल सोमवारपासून. सोमवार म्हणजे 27 मार्च पासून आपला ॲप्लिकेशन हे स्टार्ट होणार आहे. सध्या तुम्हाला प्ले स्टोरवर मिळून जाईल, तुम्हाला इन्स्टॉल करता येईल. त्याला करा. तुम्हाला डीप नॉलेज जर पाहिजे असेल, डिटेल गणित आणि बुद्धिमत्ताचं तुम्हाला इथे मिळेल. चला आज तर इतकंच ठेवतोय. याला पुन्हा शॉर्ट व्हिडिओ मी पुन्हा तुमच्यासाठी तयार करेल. छोटे छोटे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत किंवा जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला विचारले जातात त्याला पण आपण रोज डिस्कस करू. रोज तुमच्या युट्यूबवर जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल माझं चॅनल तर, आणि केलं नसेल तर करून घ्या. आणि सबस्क्राईब केल्यानंतर मी टाकलेला व्हिडिओ लगेच तुम्हाला मिळेल. याशिवाय तुमचे जे मित्रमंडळी असतील त्यांना जर गरज असेल, ते परीक्षा देत असतील, त्यांना गणित आणि बुद्धिमत्ताची गरज असेल तर त्यांना पण सांगा सबस्क्राईब करायला, शेअर करा, कमेंट्स करा, राईट. आणि जर काही तुमचे सजेशन्स असतील किंवा तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला कळवा. सजेशन्स असतील तर त्याला आपण इम्प्रूव्ह करूया. तुमचे काही प्रश्न असतील तर त्याला शॉर्टकटनुसार कसे सॉल्व्ह केले जातात ते सुद्धा गाईडलाईन मी तुम्हाला देईन. चला मग इथेच व्हिडिओ थांबूया. आपण पुन्हा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत ऑल दी बेस्ट. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.